सकाळी उठून तयारी करून सिंगल समोसा मुंगाच्या वड्याचा करून घेतला नाश्ता करून मी निघलो सगळ्यात पहिले लायब्ररीत जायसाठी, कारण की घरी तर आपला अभ्यास होत नाही. मनातच आपल्या धनुबाईनं मस्त गणपती बनवून ठेवला होता, पण त्याचा हात तुटलेला होता, म्हणून आपल्या धनुबाईनं फटफट तो हात जोडून बी टाकला. या पोरींला ताटा करून मी आलो लायब्ररी. अंदरून पाहतो तर या हॉलात बसायचीच जागा नव्हती. घरी जायच्या ऐवजी मी आलो दुसऱ्या हॉल मध्ये. इकडे पाहतो तर आपलेच मित्र बसले होते. तुम्हाला तर माहितच अशी मित्राच्या सोबत बसून तर अभ्यास होतच नाही. जशी तिकडे हॉलमध्ये जागा आली तसा मी तिकडे बसून गेलो. कधी तुम्हाला असं वाटायचं की मी लय मोठा अभ्यास आहे तर तुम्ही लय मोठ्या गलत फिमीत आहे. अभ्यासन आपला तर 36चा आकडा आहे, पण काय करता अभ्यास तर करायच लागते. थोड्याच वेळात लेक्चर करून त्याच्या नोट्सही बनवून घेतल्या. माझा अभ्यास झाला होता तर मी आलो सीधा लायब्ररी ताटा करून घरी येऊन पाहतो तर या पोरी अजून बी गल्लीतच होत्या. काय आयडीच थांबता का दिवसभर, जाता की नाही घरी. जसं मी कुलूप उघडून घरात आलो तर घराचा नक्षच बदलेला होता. तिकडला बेट तिकडे लावला होता तर घरात काही नवीन फोटोही लावले. या गोष्टी दुर्लक्ष करून मी संध्याकाळी गेली घरच्यांसोबत बाप्पाची आरती. प्रसाद खाऊन मी आलो सीधा महालक्ष्मी माताचं दर्शन करणार. सगळ्यात पहिले तर महालक्ष्मी माताची आरती झाली. आरती करून मी आलो सीधा प्रसाद खायला. घरी येता रातचे 11 वाजले होते. चला मग आजच्यासाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला